तर भारत आणि अमेरिकेमध्ये एक व्यापार करार झालेला आहे. त्यानुसार आता भारतातली बाजारपेठ ही अमेरिकेसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा यासह कोणत्या वस्तू आयात केल्या जाणार याविषयी बोलण्यासाठी माझा सहकारी अभिजित माझ्यासोबत आहे. अभिजित, सर्वप्रथम हा करार नेमकं काय आहे हे समजून सांगा. भारत आणि अमेरिकेमध्ये एक अंतरिम करार झालेला आहे, जो फायनल नाही. त्याच्यामध्ये बदल होतील. त्या माध्यमातून दोन्ही देशांतील वस्तूंचं देवाणघेवाण वाढणार आहे. दोन्ही देशातील व्यापार वाढवण्यात येणार आहे. यामध्ये हा करार चर्चेत येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कृषी उत्पादने. यापुढे भारतीय बाजारपेठ ही अमेरिकन कृषी उत्पादनांसाठी खुली करण्यात आलेल्या आहेत. बऱ्याच वस्तू या झिरो टॅरिफ म्हणजे 0% आयात करानं घेण्यात येणार आहेत. याआधी अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लावलेला, तो आता 18%वर करण्यात आलेला आहे. आणि त्या बदल्यात या वस्तू कृषी उत्पादनं भारतात येणार आहेत अमेरिकेची. तर भारताने नेमकं कोणत्या कोणत्या वस्तूंसाठी संरक्षण केलेलं आहे? या करारावरून बरेच गोंधळ उडाला, अनेकांनी टीका केली. त्यानंतर वाणिज्य मंत्र्यांनी क्लिअर केलं की आम्ही गहू, तांदूळ आणि ज्यावरून खूप चर्चा झाली ते डेअरी प्रोडक्ट अमेरिकेचे, ते आम्ही भारतात घेणार नाहीत. त्याच्यावर पूर्वीसारखंच कर असतील. आणि GM क्रॉप्स, जे म्हणतो जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स, हे भारतात येणार नाहीत. त्याच्यावर बंदी असेल. आणि जर कोणते येणार असं जर म्हटलं तर आपण सफरचंद असेल, कापूस येऊ शकतो, किंवा सोयापेंड, जे चीननं अमेरिकेकडून आयात बंद केल्यानंतर सोयापेंड असेल किंवा मका असेल, त्यासाठी मोठी बाजारपेठ आता भारतीय उपलब्ध झालेल्या आहे अमेरिकेचं. आणि ती ॲनिमल फीड म्हणतात, ते भारतात येणार आहे. नाही, पण अभिजित, एकंदरीतच म्हणजे आपल्याकडं कापूस मोठ्या प्रमाणात होतो. आपल्याकडंच कापसाला म्हणजे हमी भावापेक्षा कमीच भाव मिळतो. आणि अशा वेळी समजा अमेरिकेतून कापूस आला किंवा गहू आला किंवा इतर वस्तू आल्या, तर साहजिक आहे याचा शेतकऱ्यांवरती मोठा परिणाम होईल. तर ते नेमका परिणाम काय काय होऊ शकतात? याआधी अमेरिकन कृषी उत्पादनावर भारताने मोठा कर लावलेला. म्हणजे तो कर कधी कुठल्या वस्तूवर 50% असायचा, 70% असायचा. संरक्षण देण्यात आलं होतं. आता ते मागे घेऊन बऱ्याच वस्तू या झिरो टॅरिफ म्हणजे 0% आयात करानं भारतात येणार आहेत. त्यामुळे भारतीय शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणात संकटात येण्याची शक्यता आहे. कारण भारतीय शेतकरी आणि अमेरिकन शेतकरी यांची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे अमेरिकन वस्तू जर भारतात आल्या, तिथलं सरकार हे तिथल्या शेतकऱ्यांना निर्यातीवर सबसिडी देतं, म्हणजे अनुदान देतं. त्यामुळे तिथल्या वस्तू या स्वस्त किमतीमध्ये भारतीय मार्केटमध्ये येऊ शकतात. आणि भारतीय मार्केट, जे भारतीय उत्पादनं आहेत शेतकऱ्यांची, त्याच्या तुलनेत ते अधिक स्वस्त झाले तर कॉम्पिटिशन वाढेल. आणि इथला शेतकरी लहान आहे, तो अधिकच अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाही नाही, अमेरिकेच्या शेतकऱ्यांना याचा फायदा काय आहे? कारण अमेरिकेमध्ये शेतकऱ्यांकडे तुफान जमीन असते. म्हणजे आपल्याकडं फार फार तर 1 हेक्टर किंवा 2 हेक्टर असते, पण अमेरिकेमध्ये एका शेतकऱ्याकडे हजार हजार एकर जमीन आहे. तर अमेरिकेच्या शेतकऱ्यांना याचा फायदा काय होणार आहे? हा करार ज्यावेळी चर्चा होती किंवा झाला, जाहीर केला अमेरिकेनं, त्यावेळी अमेरिकन कृषी मंत्री होत्या. त्यांनी सांगितलं की हा करार अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. 140 कोटी लोकांची बाजारपेठ आता अमेरिकन कृषी उत्पादनांना खुली करण्यात येणार आहे. तर अमेरिकेमध्ये असं आहे की तिथला शेतकऱ्यांचा म्हणजे शेतीचा अमेरिकन GDPमध्ये फक्त 1%पेक्षा कमी वाटा आहे. आणि तिथले शेतकरी म्हणजे एम्प्लॉयमेंट जो म्हणतो शेतीतून मिळणार, तो 5%च्या आसपास आहे. पण त्या उलट भारतामध्ये आहे की भारतीय शेतीचा GDPमध्ये वाटा 18% आहे. आणि एम्प्लॉयमेंट, जे रोजगार म्हणतो अवलंबित असलेले, ते 45%च्या आसपास आहे. त्यामुळे तिथल्या वस्तू इकडे येणं तर हे भारतीय शेतकऱ्यांसाठी खूप नुकसानकारक आहे. पण अमेरिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप मोठी बाजारपेठ अमेरिकन शेतकऱ्यांना मिळते. नाही, पण एकंदरीतच भारतात जर विचार केला आपण, तर म्हणजे PM किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त आर्थिक मदत म्हणून 6,000 रुपये काहीतरी दिली जाते, किंवा राज्याच्या माध्यमातून वेगळी असू शकते. पण अमेरिकेमध्ये तीच मदत शेतकऱ्यांना म्हणजे अनुदानाच्या स्वरूपात 60 लाखापासून 1.25 कोटीपर्यंत दिली जाते. म्हणजे एवढा मोठा गणित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे भारतातला शेतकरी अमेरिकेच्या शेतकऱ्यापुढे नेमकं कसं टिकेल? यामध्ये एक आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आता भारतीय बाजारपेठ आहे, त्यामध्ये भारतीय शेतकरी आणि बाहेरून येणारे अमेरिकन प्रोडक्ट म्हणजे अमेरिकन शेतकरी यांची तुलना ही होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे की अमेरिकेमध्ये कर्ज स्वस्त दिलं जातं,
विमा संरक्षण दिला जातो शेतकऱ्यांना. पुन्हा सबसिडी खूप मोठ्या प्रमाणावर दिली जाते. पुन्हा एखादी आपत्ती आली, पूर आला किंवा काही आलं तर त्याचं लगेच नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या उलट चित्र हे भारतात आहे. म्हणजे MSP आहे जे किमान हमी भाव, तो 24 पिकांवर आहे. त्यामध्ये पण एवढ्या अडचणी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत आणि उत्पादन खर्च वाढतोय. पण उत्पादनचं किंमत वाढत नाही. म्हणजे खतांची किंमत वाढते, युरिया वाढलेला आहे बघतोय. पण कापसाचा भाव आणि सोयाबीनचा भाव गेल्या 4-5 वर्ष किंवा 10 वर्ष 15 वर्षात खूप काही वाढल्याचं असं दिसत नाही. आणि भारतात नेमकी तीच उलट परिस्थिती आहे की भारतीय शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि लहान लहान तुकड्यामध्ये असल्यामुळे त्यामध्ये मदतीमध्ये आणि विविधता असल्यामुळे बऱ्याच गोष्टी सरकारच्या पण काही हातात राहत नाहीत किंवा अशा पद्धतीनं त्याची तुलना होऊ शकत नाही. पण तेच दोन्ही शेतकरी एकाच मार्केटसाठी आले तर आपला शेतकरी मात्र नक्कीच मागे पडण्याची शक्यता आहे. नाही, पण आता हा करार होणार आहे किंवा अंतरिम करार आहे. पण यानुसार आता असं म्हटलं जात आहे की भारताला अमेरिकेकडून काहीतरी 500 अब्ज डॉलर काहीतरी खरेदी करावी लागणार आहे. तर नेमकं यामध्ये कोणते कोणते वस्तू येऊ शकतात? तो एक मुद्दा वेगळा आहे की भारताने त्या अमेरिकन त्या करारामध्ये एक उल्लेख केलेला आहे की या करारामध्ये एक गोष्ट आहे की भारत यापुढे येत्या 5 वर्षात 500 अब्ज डॉलर्स म्हणजे आपल्या भारतीय रुपयात सांगायचं गेलं तर 50,000 कोटी डॉलरची वस्तू हे भारत दर 5 वर्षात खरेदी करेल. म्हणजे वर्षाला समजा 100 अब्ज डॉलरचा. पण भारताकडून अमेरिका किती खरेदी करणार हे त्यामध्ये उल्लेख नाही. आणि दुसरा मुद्दा आहे तो कृषीचा. त्यासाठी तर 0 टॅरिफ लावलेला आहे. नाही, पण एकंदरीतच आता म्हणजे हे व्यापार करार किंवा म्हणजे संपुष्टात आले किंवा सक्सेस झालं. पण आता भारतामध्ये आधीच कृषी मालाचे भाव कमी आहे आणि जर असं झालं पुन्हा तर भारतातले जे सोयाबीन असो किंवा कापूस असो या कृषी मालाला आणखी भाव कमी होऊ शकतो का? भाव तर कमी होणार नाही. पण म्हणजे नाही, कारण काय माहिती का की अमेरिकेतून जर कापूस आला तर साहजिक आहे टेक्स्टाईल कंपन्यावाल्यांना तो स्वस्तामध्ये मिळाला. तर मग ते काय म्हणतील की आपल्या इकडच्या शेतकऱ्यांचा नेमका कापूस का घ्यायचा? मग अशा परिस्थितीमध्ये काय होईल की कापसाचे भाव कमी होतील. कापसाचे भाव कमी होतील, भारतीय शेतकऱ्यांचा नफा कमी होईल. म्हणजे कदाचित असं होईल की उत्पादन खर्च पण तेवढाच आणि आपल्याला रिटर्न मिळालेलं पण तेवढंच आहे. कारण अमेरिकन वस्तू जर स्वस्त मिळायला लागल्या तर भारतीय शेतकऱ्यांना समजा पूर्वी 100 रुपये नफा मिळायचा, तो नंतर 90, 80, 50, 40 वर येऊ शकतो. नफा कमी होण्याची शक्यता आहे. अच्छा. तर किसान संघटनेनी पण याला विरोध केलेला आहे. म्हणजे आता ते म्हणतायत की हा करार आता सरकारने रद्द करावा. विरोधकांनी देखील आता संसदेमध्ये आवाज उठवला होता. तर नेमका या कायद्याला विरोध काय, नेमका म्हणजे या कराराला विरोध काय? महत्त्वाचं असं आहे की याआधी कोणत्याही सरकारने असेल किंवा आधी बऱ्याच वर्षापासून भारतीय कृषीसाठी आहे ना भारतानं संरक्षणात्मक भूमिका स्वीकारलेली. म्हणजे बाहेरच्या देशातील कृषी उत्पादन जर भारतात विकायचे असतील तर त्याला भरमसाठ कर लावलेला. त्यामुळं काय व्हायचं की तिथल्या वस्तू इथं यायच्या नाहीत. त्यामुळे इथल्याच शेतकऱ्यांना ते एक संरक्षणाचं कवच दिलेलं. आता ते या करारानं म्हणजे बऱ्या अंशी जरी सरकार म्हणत असेल की आम्ही डेअरी प्रोडक्टवर लावणार नाही, 0 टॅरिफ नसेल, तो जुन्या करारानुसारच शुल्कानुसारच येईल. पण भविष्यात याच गोष्टी राहतील असं नाही. आणि ट्रम्प यांचा विक्षिप्त स्वभाव जर आपण लक्षात घेतला तर या करारामध्ये बदल होऊ शकेल किंवा काहीही करू शकतो तो माणूस. त्यामुळं भविष्यात जरी आत्ता या वस्तूंना जरी संरक्षण दिलं असेल डेअरी प्रोडक्ट वगैरे, तर भविष्यात किंवा सोयाबीन असेल किंवा इतर काय असतील तर भविष्यात ते येणार नाहीच असं नाही होणार. नाही, पण याच्यावरती केंद्रीय कृषी मंत्री असं म्हणाले होते की भारतामध्ये कोणतीही वस्तू म्हणजे अमेरिकेकडून डायरेक्टली येणार नाही, पण ती दमादमाने देखील येऊ शकते. हां, तेच म्हणतोय. दीर्घकालीन याचा तोटा भारतीय शेतकऱ्याला होऊ शकतो. आणि शेतकरी संघटनांचा विरोध का तर हा करार करताना शेतकरी संघटनांचं मत जाणून घेतलं नाही किंवा त्यावर चर्चा झाली नाही. संसदेत देखील काही त्यावर चर्चा झाली नाही. आणि शेतकरी संघटनांचं मत असंच आहे की अमेरिकेच्या फायद्यासाठी एकतर्फी हा करार करण्यात आलेला आहे. त्यामुळं शेतकरी संघटना असतील किंवा शेती मधले तज्ज्ञ असतील किंवा विविध पक्षांकडून या कराराला विरोध केला जातो.
नाही, आधी अमेरिकेने 50% टॅरिफ लावला, त्याच्यानंतर आता 18% केला, पण आता 0%वरती ते आयात निर्यात करणार आहे. पण आता हे जे ट्रेड झालं आपलं, म्हणजे हे जे व्यापारी करार, हे भारताच्या हिताचं आहे की कसं? कृषी उत्पादनांच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतीय शेतकऱ्यांसाठी हे दीर्घकालीन तोट्याचं राहणार आहे. कारण भारतीय शेतकरी खूप असं तुकड्या तुकड्यामध्ये आहे. एकेकांच्याकडे 5 एकर शेती आहे, काही जणांच्याकडे अगदी गुंठ्यामध्ये शेती आहे. लहान शेतकरी आहे. आधीच भारतीय शेतकरी हा पिचलेला आहे. प्रत्येक त्यावरती हवामान बदल असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टीमुळे त्याच्यावर संकट येते. आणि कापसासारखे किंवा सोयाबीनसारखे भाव बघा तुम्ही बदलत नाहीत. त्या उलट खतांचं हे वाढतंय, किमती वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा करार खूप धोकादायक आहे. बाहेरून जर वस्तू तिथलं देश त्यांना सबसिडी देऊन मोठ्या प्रमाणात इकडं पाठवत असेल आणि त्या वस्तू जर समजा स्वस्त होत असेल तर इथल्या शेतकरी निश्चितपणे अडचणीत येणार आहे. कारण अमेरिकेचं आणि भारताचं गोष्ट वेगळी आहे. भारतीय शेतकरी हा विभागलेला आहे, पण अमेरिकन शेतकरी आणि अमेरिकन शेतकऱ्याच्या मागं त्यांच्या जायंट्स कंपन्या, फूड प्रोसेसिंग युनिट्स आहेत, हे सगळ्यांचं पाठबळ असतं. पण भारतीय शेतकऱ्यामागे असं कोणी असं विशेष असं नसतं आणि खूप विभागलेलं असल्यामुळे आणि पिकांची विविधता असल्यामुळे ते खूप अडचणीचं ठरू शकणार. म्हणजे आपण सफरचंदाचं जरी बघितलं तर हिमाचल आणि काश्मीरमध्ये तर ते अमेरिकन जर आलं तर तिथले पुन्हा उत्पादन कमी होईल, बेरोजगारी वाढेल, ह्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रात पण तसं आहे द्राक्षाच्या बाबतीत, ह्या गोष्टी होण्याची शक्यता आहे. नाही, पण एकंदरीतच आता म्हणजे हा व्यापार करार भविष्यामध्ये कॅन्सल होऊ शकतो का, किंवा सरकार याच्यावरती पुन्हा फेरविचार करू शकते का? काय शक्यता आहे नेमका? असं आहे की एकदा बाजारपेठ खुली केली तर भविष्यात ते तात्काळ बंद करणं शक्य नाही. त्यासाठी बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. आणि आता हे जग जागतिकीकरणाचं आहे की इंटरनॅशनल एकमेकांचं कनेक्ट आहे, चेन आहे. त्यामुळं ते भविष्यात एकदा आपण खुली केली तर भविष्यात त्याला संरक्षण देणं खूप अडचणीचं होऊ शकेल. म्हणजे भारतात शेती हा उद्योग नाही तर अमेरिकेत वगैरे हा उद्योग म्हणूनच बघितला जातो. भारतात तो तसं बघितलं जात नाही. ओके. तर एकंदरीतच अभिजितने भारत आणि अमेरिकेचा व्यापार करार नेमका काय होता हे सविस्तरपणे समजून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला या कराराबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.